एकीकडे भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर येत आहेत आणि हे एकीकडे होत असतानाच दुसरीकडे मात्र नाशिक शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आणि ती घटना म्हणजे एका नामांकित कंपनीत तरुणींना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्याची आणि एक दोन नव्हे तर तब्बल 9 गुन्हे या प्रकरणी आता मुंबई नाका पोलिसांसह देवळाली पोलीस ठाण्यात दाखल झालेत। मात्र या अत्याचाराच्या गुन्हे दाखल होत असताना यामधलं वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट म्हणजे एक विषय समोर आले तो धर्मांतरण आणि अशा मोठ्या नामांकित कंपनीत कुठंतरी देवदेवतांविषयी जे भाष्य केलं गेलंय ते देखील खूप आक्षेपार्ह आहे। एकूणच या सगळ्यांवर बोलण्यासाठी आपल्याबरोबर महंत सुधीर दास आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की अशा नामांकित कंपन्यांमध्ये देवदेवतांच्या बाबतीत ज्या पद्धतीनं हे फिर्यादीत सांगितलं गेलंय की त्यांचा उल्लेख केला गेला, त्यांचा हे सांगितलं गेलं देवाच्या बाबतीत हे देव कसे ते देव कसे, त्यातून मुलींना हे केलं गेलं, कसं पाहता याकडे? हा जो विषय समोर आलेला आहे या विषयावरती आम्ही अनेक वर्षांपासून सावध करीत आहोत सर्व पालकांना देखील। हे एक हिमनगाचं टोक आहे। याच्या खाली जी व्याप्ती आहे संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण भारतभर हा एक लव जिहादचा ट्रेंड आहे आणि काही जे मुस्लिम ग्रुप्स आहेत हे अत्यंत सिस्टमॅटिकली आपल्या मुलींचा तिथे ब्रेनवॉश करत असतात। आपल्या देवदेवतांच्या संदर्भामध्ये अयोग्य माहिती त्यांना देत असतात। धर्माची अत्यंत पॉलिश माइंडेड ज्याला ब्रेन वॉश म्हणू किंवा निंदा म्हणूया किंवा तुमचा धर्म हा किती अयोग्य आहे आणि किती कमकुवत आहे। एक उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं मला एका व्यक्तीनेच त्या ठिकाणी सांगितलं की भगवान श्रीकृष्णांना ज्या 16,000 बायकांचा उल्लेख सापडतो की तुमच्या भगवंतांनी तर तिथे 16,000 बायकांशी विवाह केला, मग आम्ही 4 बायका केल्या तर बिघडलं कुठे? भगवान श्रीकृष्णांचा जो विषय आहे, ज्या वेळेला तिथे ज्या राक्षसाला भगवंतांनी मारलं आणि मारल्यानंतर त्या सर्व बायकांना मुक्तता केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरातले लोक देखील स्वीकारत नव्हते आणि त्यावेळेला भगवंताकडे त्या परत आल्या की निदान आम्ही त्या कैदेत होतो तर आम्हाला जेव्हा खावाला देखील मिळत होतं, आम्ही आता घरचेही राहिलो नाही आणि दारचेही राहिलो नाही, तर याचा निर्णय तुम्ही करावा म्हणून भगवंतांनी त्यांचं वरण त्या ठिकाणी केलं, त्यांना संरक्षण दिलं। म्हणजे एक परोपकार ज्या ठिकाणी म्हणूया त्या भावनेतनं भगवान श्रीकृष्णांनी त्या स्त्रियांची जबाबदारी स्वीकारली। हा आपण आपल्या लोकांना अशा पद्धतीने धर्माचा विषय सांगतच नाही। भगवान शिवांच्या संदर्भाने सुद्धा आपली जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडेला देखील ते डायरेक्टली सेक्शुअल सिम्बॉल आहे अशा पद्धतीचा ब्रेन वॉश करत असतात। लिंग या शब्दाचा अर्थ खूण आलेली आहे, चिन्ह आलेली आहे, ते शिवशक्तीचं प्रतीक आहे। तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने ब्रेन वॉश करून हिंदू मुलांची नावं धारण करून त्या ऑफिसेसमध्ये अगदी देवदेवता ठेवून अगदी एक्झिक्युटिव्ह मॅनरमध्ये मी आता काल सुद्धा एका महत्वाच्या व्यक्तीशी महाराष्ट्रातल्या बोललो की मेडिकल फील्डमध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे जिहादी प्रवृत्तीचे मास्टर्स डिग्री करणारे डॉक्टर सुद्धा अशा पद्धतीने आपल्या मुलींची फसवणूक करतायत। तर पालकांनी याविषयी सावध केलं पाहिजे। आम्ही वारंवार याविषयी धर्माच्या माध्यमातून अन्य माध्यमातून आपल्या मुलांना आपल्या धर्माचं शिक्षण द्या, त्याचं प्रॉपर ट्रेनिंग द्या। त्याचप्रमाणे अशा पद्धतीने कुठल्या पद्धतीने मुलींनी सुद्धा आमच्या भगिनींनी सुद्धा कशी काळजी घेतली पाहिजे। केवळ हिंदू नाव धारण केलं, हातात कंकण बांधलं, टिळा लावला म्हणजे काही तो कोण व्यक्ती आहे, त्याचं खानदान काय आहे, तो राहतो कुठे, बसतो कुठे, याच्या डिटेल माहितीनं तुम्ही घेता अशा पद्धतीने बेजबाबदारपणाने जर तुम्ही समाजात वावराल तर तुमची फसवणूक ही निश्चित आहे। तर मला असं वाटतं की याविषयी आपण ज्याला अवेअरनेस म्हणूया समाजामध्ये तो वाढवण्याचा काम संत महात्मे आम्ही सर्व मंडळी करतच आहोत। पण सर्वात जास्ती पालकांची ही जबाबदारी आहे। पालकांनी आपल्या घरामध्ये अवेअरनेस वाढवला पाहिजे आणि या संदर्भात सर्व धोक्याच्या सूचना दिल्या पाहिजे।
तुम्ही म्हणताय की पालकांनी या गोष्टी आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजेत. मात्र इतर धर्मात जर पाहिलं तर कुठेतरी दररोज त्यांचं ब्रेनवॉश धर्माविषयी केलं जातं. त्यांना त्यांच्या देवी देवतांचे जे काही असतील त्या धर्माच्या त्यांना ते सांगितलं जातं महत्त्व. असं आपल्या हिंदू धर्मात कधीतरी आपले प्रवचन होतात, कधीतरी कुठेतरी कार्यक्रम होतात, सत्संग होतात, यातून ते सांगितलं जातं. मात्र हे रोज याविषयी कुठेतरी जनजागृती पालकांनी आणि सर्वांनीच करणं गरजेचं वाटतं. निश्चितच हा आपल्या समाजातील खूप मोठा प्रश्न झाला आहे. आपल्याकडे ऐच्छिक धर्मवाद असा शब्द मी त्या ठिकाणी वापरेल. आपण सोयीने आणि इच्छेने धर्माचा वापर करत असतो. लग्न आणि विवाहापुरतं आपण फक्त या सगळ्या गोष्टी पाहत असतो. तर मला असं वाटतं की धर्माची शिक्षण हे कंपल्सरी केलं गेलं पाहिजे. त्यात तुम्हाला जे इनपुट आहे ते पहा. त्या संदर्भातही आम्ही मोठे प्रयत्न केले होते की संस्कृत हे सर्व जाती धर्माच्या लोकांना शिकवण्याकरता सुरुवात केली असता आपल्या धर्माच्या प्रती ज्या काही सूक्ष्म गोष्टी, ज्या काही सरळ गोष्टी उपनिषदांमध्ये आहेत, धर्मांमध्ये आहेत, पुराणांमध्ये आहेत. काही मंडळी आपल्या सरसकट पुराणांना नावं ठेवते. तिथे धृतराष्ट्राला संजय ज्या वेळेला सांगत होता तो सिनेमा आज आपल्या टीव्हीवरती आपण सहजच पाहतोय. तुम्ही एबीपी माझा इथे रेकॉर्ड करणार, हे मुंबईला पाठवणार आणि मुंबईवरनं सगळ्या जगात ते दिसणार. मग ती जी सिद्धी होती ती आज सिद्धी प्रत्यक्ष टेलिव्हिजनच्या संदर्भात प्रकट झाली. टेस्ट्यूब बेबींचा विषय त्या ठिकाणी पुढे आला. तर कौरव हे टेस्ट्यूब बेबीच होते ना. त्याप्रमाणे वशिष्ठांच्या ठिकाणी देखील हा प्रश्न उपस्थित आहे. तिथे देखील टेस्ट्यूब बेबी होते. म्हणजे आपल्या शास्त्रात जे काही सांगितलेलं आहे ते कालांतराने प्रूव्ह होतंय. तर आपण त्याविषयी आम्ही ब्लाइंड धर्माचरण असा शब्द मी किंवा अंधविश्वास म्हणून धर्माचं आचरण करू नका. तुम्ही त्यातलं सायंटिफिक काय आहे, त्यातलं वैज्ञानिक काय आहे, स्तोत्र म्हटल्यानंतर किंवा अन्य काही जागृती केल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल होतात, आपल्यामध्ये काय त्याचे परिणाम घडून येतात, आपली बायोकेमिकल सिस्टीम्स कशी चेंज होते, यावरती लक्ष ठेवून ज्या वेळेला आपण पाहाल तर स्वधर्म आचरण हे सर्वात श्रेष्ठ सांगितलंय धर्माने. आणि हिंदू धर्माचा जर इतिहास पाहायचा म्हटला तर आज लाखो लाखो वर्षाचा इतिहास आपण पाहतोय. प्रभू रामचंद्र नाशिकला येऊन गेलेल्या गोष्टीलाच 8,800 वर्ष होत आहेत. मला नाही वाटत कुठल्या देशाचा इतिहास रामापर्यंत देखील जाऊन पोहोचेल. भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगून 5,500 वर्ष झालेली आहेत. तर एवढा प्राचीन परंपरेचा ही परंपरा आपल्या ठिकाणी कायम राहिली, त्याचं सर्व हिंदूंनी पालन केलं. अन्यथा आज आपण संपूर्ण जर पाहिलं तर म्हणजे आपण इराणमध्ये काय घडलं किंवा अन्य इजिप्तमध्ये काय घडलं, संपूर्ण देशाच्या संस्कृती नष्ट होऊन तिथे सरसकट सर्व मुसलमान संस्कृती स्थापन झाल्या. भारताने 1,000 वर्ष लढा देऊन देखील तो का परिवर्तित झाला नाही, त्याचं कारण आपल्या सर्वसामान्य व्यक्तींचं धर्माचरण, धर्माप्रती असलेली श्रेष्ठता, रामकृष्णांचा, भगवान शिवांचा आदर्श या संपूर्ण देशामध्ये. म्हणूनच आपण या ठिकाणी टिकलेलो आहोत आणि पुढे जर टिकायचं असेल तर ही संस्कृतीचं आपण पालन केलं पाहिजे असं मला वाटतं. आपण जर एक पाहिलं तर लव सारखे प्रकार असतील किंवा आता ही जी नाशिकची एक घटना समोर आली, ज्यात या सगळ्या मुली असतील, पीडित मुली असतील, या उच्च शिक्षित आहेत. उच्च शिक्षण ही गरज आहेच, ते घेतलंच पाहिजे करिअर करण्यासाठी. मात्र हे घेत असताना कुठेतरी ज्या गोष्टींचे आमिष किंवा ज्या गोष्टी त्यांना माहीत नाही त्यामुळे जे असे प्रकार घडतात, ह्या संदर्भात काय केलं पाहिजे? नाही, मला तर हा एक मोठा प्रश्नच पडला आहे. उच्च शिक्षित असलेल्या मुलींच्या बाबतच या घटना कशा घडता आहेत. मग तुम्ही तिथे अवेअर नाही का? माझा मोहम्मद खूप लाडका आहे, माझा मोहम्मद असा नाही, आणि माझा मोहम्मद हे करतो आहे, माझा मोहम्मद माझ्यावरती खूप प्रेम करतोय. एकदा का तुमचं लग्न झालं की तो तुम्हाला मुस्लिम गोष्टीप्रमाणे सगळ्या गोष्टी फॉलो करायला लावणार, बळजबरी करणार, 8-9 मुलं जन्माला घालणार, तुम्हाला लात मारणार आणि हुसकून देणार. ही त्यांची परंपरा आहे. त्यांना काही गरज पडलेली नाही. त्यांच्या दृष्टीने स्त्री जी आहे तिला शेत म्हटलंय. खेत है, ये खेत है हमारा. हे खेत में हम जब चाहे बीज डाल सकते, जब चाहे उसको जोत सकते हैं. बाकी तिथे आपल्याकडे जसं
त्वमेव माता किंवा मातृदेव भव पितृदेव भव किंवा देवींचे नावं सीतारामचंद्राभ्यान नमः, सीतेला आधी मान दिलाय तिथे प्रभू रामचंद्रांच्या आधी राधाकृष्णाय नमः असं आपण तिथे म्हणतो. देवी आपल्याकडे नित्य पूजनीय मांडली, स्त्री ही पूजनीय मांडलेली आपल्याकडे, त्यांच्या ठिकाणी तो पूजनीय भाव नाही. त्यामुळे हे जर आपल्या सुशिक्षित मुलींना जर समजत नसेल तर हे आमचं दुर्दैव आहे. आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत या विषयावरती. तर ए प्रायोरी कॉन्शियसनेस हा समाजात वाढला पाहिजे आणि सुशिक्षित स्त्रियांनी देखील, मुलींनी, माता भगिनींनी याविषयी मोठी काळजी घेतली पाहिजे. आणि निश्चितच जर पाहिलं तर उच्च शिक्षण घेत असताना कुठेतरी जे पालक आहेत त्यांनी आपल्या धर्माचं, आपल्या देवदेवतांचं महत्त्व देखील आपल्या पाल्यांना शिकवणं गरजेचं आहे, जेणेकरून या अशा घटना टळतील असा विश्वास महंत सुधीरदास यांनी व्यक्त केला आहे. नितीन ओझा, एबीपी माझा, नाशिक. कॅमेरामन किरण कटारेसह नितीन ओझा, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.